रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान काल झालेलं आहे. पण सगळ्यात पहिला आणि मानाचा विसावा कुठे असतो माहिती आहे? तो विसावा असतो अनगड शहा बाबा दर्ग्यावर. पण त्याची खूप सुंदर अशी एक कहाणी आहे, एक कथा सांगितली जाते. ती कथा काय आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर आता न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी खास अनगड बाबाची स्टोरी मी सांगणार आहे. आता आपण अनगड बाबा दर्ग्यावर इथे उपस्थित आहोत. मोठ्या प्रमाणात वारकरी सुद्धा इथे आलेले आहेत, कारण इथे मानाचा पहिला विसावा असतो. आणि त्याचं कारण असं आहे की एक कथा सांगितली जाते की अनगड बाबा जेव्हा भिक्षा मागत देहूमध्ये आलेले होते, त्यांच्या हातात एक कटोरा होता असा समज आहे. आणि ते कितीही भिक्षा त्यांनी मागितली तरी तो कटोरा भरायचा नाही असा एक समज आहे. मग त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या घरी त्यांची मुलगी होती भगीरथी. जेव्हा हे अनगड बाबा शहा हे भिक्षा मागत तुकाराम महाराजांच्या घरी गेलेले होते देहूमध्ये, त्यांचं ते घर शोधत होते, तेव्हा त्यांची मुलगी भागीरथी ही तुकाराम महाराजांच्या घरी होती. आणि त्यानंतर जेव्हा तिने चिमूटभर पीठ त्या कटोऱ्यामध्ये टाकलं, त्यानंतर ते कटोरा भरभरून तो जो काही त्यांचा वाडगा आहे ते भरभरून वाहू लागलं. आणि त्यानंतर अनगड बाबा शहांना कळालं की आपण तुकाराम महाराजांच्या घरी आलो. आणि तेव्हापासून त्यांनी तुकाराम महाराजांना आपला गुरु मानलेला अशी एक कथा सांगितली जाते. आजही वारकरी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी त्यासाठी करतात, कारण की ही कथा देहू ते पंढरपूर पालखीमध्ये अत्यंत आदराने या कथेचं स्वागत केलं जातं. वारकरी सुद्धा इथे अगदी आदराने येतात, इथे दर्शन करतात. आणि मग त्यानंतर ती कथा पुढे चालू होते की पीठ त्या कटोऱ्यात टाकला आणि तो कटोरा भरभरून वाहू लागला. आणि त्यानंतर अनगड बाबा शहा यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना आपलं गुरु मानलं. परंपरेनुसार तुकाराम महाराजांनी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली असंही सांगितलं जातं. आणि त्यानंतर अनगड बाबा शहा हे देहूमध्येच विसावले अशी देखील कथा आहे. तर या कथेमध्ये असं सांगितलं जातं की 3.5 वर्षांची ही तर या कथेमध्ये असं सांगितलं जातं की 350 वर्षांची ही परंपरा आहे. आणि तेव्हापासून मानाचा पहिला विसावा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अनगड बाबा दर्गामध्येच असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की अनगड बाबा दर्गाचे जे मुख्य इथले आहेत पुजारी, ते एक हिंदू पुजारी आहे. आणि त्यांच्याशी सुद्धा आपण आता चर्चा करूया, जाणून घेऊयात ते काय म्हणतात. तर अनगड शहा बाबाच्या दर्ग्यावर एक पुजारी आहेत आणि ते हिंदू आहेत. त्यांचं नाव आहे गोविंद मुशुडगे. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि इथे दर्ग्यावर सुद्धा आलेलो आहोत, त्याची काही दृश्य मी तुम्हाला दाखवते. येणारा प्रत्येक वारकरी इथे येतो, इथे मानाचा पहिला विसावा असतो. आणि त्यानंतरच संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पुढे जाते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असं हे अनगड बाबा शहा दर्गा आहे. आपण इथल्या पुजाऱ्यांशी बातचीत करूया, ते काय म्हणतात ते जाणून घेऊया. 12-12:30 पर्यंत बाबाच्या इथे पालखी येते बरं का, अंगडच्या बाबा तिथं. त्याच्यानंतर एक आरती होती आणि अभंग होतो. आणि मग त्याच्यानंतर सगळे जाती धर्माचे लोक इथं अंगडच्या बाबाच्या दर्ग्यात येतात. तर अशा पद्धतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या मानाचा विसावा अनगड शहा बाबा यांची ही कथा आहे. कशी वाटली नक्की सांगा. आणि वारीचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी, घरी बसल्या वारी अनुभवण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.